UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। उद्धव ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। फडणवीसांचं अभिनंदन करत दिल्या शुभेच्छा। दोघांमध्ये 10 मिनिटं चर्चा। बीडमधील सरपंच संतोष देशमुखांची हत्या करत डोळे लायटरनं जाळले। एक गुंडा पोलिसांच्या संरक्षणात खुलेआम धमक्या देतो। वडेट्टीवारांचे गंभीर आरोप। बीड हत्या प्रकरणातील आरोपींचे निकटवर्तीय वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे संबंध। कराडची चौकशी करा, सगळे धागेदोरे बाहेर येतील, जितेंद्र आव्हाडांची मागणी। बीड घटनेमधील गुन्हेगाराला 2 बॉडीगार्ड कसे? वाल्मिक कराडवरून संदीप क्षीरसागर यांचा सवाल। तर अधिवेशन संपेपर्यंत वाल्मिक कराडला अटक न केल्यास मोर्चा, क्षीरसागर यांचा इशारा। लोकसभेवेळी पंकजा मुंडे आणि विधानसभेवेळी वाल्मिक कराडांनी आमचं काम केलं। वाल्मिक कराड माझ्या जवळचे आहेत तर आहेत, धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण। मसाजोगमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आणि पोलीस अधिकारी राजेश पाटील यांची भेट। केजमधील हॉटेलमध्ये भेट झाल्याचा सीसीटीव्ही समोर। सरकारची झाली दैना, त्यामुळे भुजबळांचं वहा नाही रहना योग्यच। भुजबळ अधूनमधून माझ्या संपर्कात असतात। भुजबळांच्या नाराजीवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। माझ्या मंत्रिपदासाठी फडणवीस आग्रही होते, पण निर्णय पक्षाच्या प्रमुखाकडे असतो। मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर छगन भुजबळांची अजित पवारांबाबत उघड नाराजी। मी तुमच्या हातातलं लहान खेळणं आहे का? बस बस, उठ उठ, छगन भुजबळ असा माणूस नाही, भुजबळ संतापले। जरांगेंच्या विरोधामध्ये भुजबळांचा वापर झाला। ज्यांनी टोकाची भूमिका घ्यायला लावली त्यांनीच भुजबळांना वाऱ्यावर सोडलं, संजय राऊतांची टीका। अजित पवार अधिवेशन काळामध्ये नॉट रिचेबल। अजित पवार काल आणि आजही अधिवेशनामध्ये अनुपस्थित। अजित पवारांची सवय जुनी, पहाटे बघा कुठे आहेत। अजित पवार नॉट रिचेबल असल्याच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा टोला। विधान परिषदेच्या सभापतीपदासाठी राम शिंदेंचं नाव चर्चेत। भाजपकडून राम शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती। उद्या अर्ज दाखल करण्याची शक्यता। गाभा कसोटीमध्ये भारतावरील फॉलोऑनचं संकट टळलं। कांगारूंच्या विरुद्ध चौथ्या दिवस अखेर भारत 193 धावांनी पिछाडीवर। गाभा कसोटी ड्रॉ राहिल्यास WTC आकडेवारीमध्ये दोन्ही संघांना फटका बसणार। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।